कुर्ला अपघातात माणुसकी म्हणून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची धावपळ दिसली तर दुसरीकडे बुधवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे एकानं मृत महिलेच्या हातातील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा प्रकारही समोर आला। अपघातग्रस्त बसने डॉक्टर आंबेडकर नगर येथील कमानीला धडकून थांबण्याआधी फातिमा अन्सारी या महिलेला चिरडलं होतं। ही महिला नगराला लागून असलेल्या देसाई क्लिनिकमध्ये आया म्हणून काम करते। बस खाली तिचा देह अडकून पडला होता। जमलेली गर्दी तो बाहेर काढण्याच्या बेतात असताना एक हेल्मेटधारी तरुण तिथं आला आणि त्यानं फातिमा यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या उतरवण्यास सुरुवात केली। गर्दीतून त्यास विरोधही केला गेला, मात्र या महिलेचा मोबाईल फोन माझ्याकडेच आहे, तिच्या घरच्यांचा फोन आला तर मोबाईल सोबत तिचे दागिनेही देईल असं हा तरुण सांगताना दिसत आहे। नेमका काय प्रकार आहे हा याचा तपास पोलीस करतायत। मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना सोमवारची संध्याकाळ मात्र सुन्न करणारी ठरली। कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल जखमींना सोमवारची संध्याकाळ एखाद्या भयान दुःखप्रसंगासारखी वाटते। दरम्यान शिव रुग्णालयात दाखल केलेल्या 7 जखमींपैकी मोहम्मद इस्लाम मोहम्मद निजाम अन्सारी यांचा मृत्यू झालाय। जखमी आलम मेहता यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी सांगितलेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।